पावसाचे दिवस चालू आहेत. सगळीकडे आलेलं पाणी आणि महापुराचा दणका आपल्याला बसलेला आहे. त्याचसोबत आपली मोहीम चालू आहे की झाडे लावा झाडे जगवा. आमचे परममित्र श्री अक्षय केरले हे आज झाड लावण्यासाठी एक जागा शोधली होते. ते साफसफाई करतायत व्यवस्थितरित्या, अगदी न लाजता, कुठलाही संकोच न करता त्यांनी आज झाडं लावण्याचा उपक्रम जो घेतला आहे, त्यांना आपण छोटीशी मदत म्हणून आपण इथं आज आलेलो आहे. सोबतच आपल्या बंडू केरले आहेतच. त्याचबरोबर झाडं लावण्याचं काम जे आपलं चालू आहे त्याचंच आपलं काम पुढं चालू राहणार आहे. आपण तुम्ही बघू शकता तळ्यावर बालाजी जवाहर बेकरीच्या समोर महालक्ष्मी रिचार्ज दुकानापाशी आपण झाड लावत आहे. त्यांच्या संमतीने लावत आहे. आम्हाला येऊन त्यांनी सांगितलं होतं की आमच्या घरापाशी एक झाड लावा, त्यासाठी आपण एक झाड लावण्याचं काम करतोय. आमचे मित्र अक्षय केरले यांनी महत्त्वाचं काम घेतलेलं आहे. असू दे. आंब्याचं झाड इथं लावलेलं आहे. आमचे मित्र अक्षय केरले एक सामाजिक उपक्रम घेऊन या मैदानात उतरलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता आंब्याचं झाड. झाडाला खत घातलेलं आहे आणि अक्षय केरले यांचं परत एकदा नवीन स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आज बंडू केरले त्या दुसरं झाड घेऊन बसलेले आहेत. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते ऋषिकेश केरले यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आपण आज त्यांच्या नावावर, ऋषी केरले यांच्या नावावर एक झाड लावण्याचा उपक्रम घेतला आहे. आणि त्यांचा छोटा भाऊच बंडू केरले हा खड्डा पाडत आहे आणि खड्डा पाडत असताना अक्षय केरले यांनी माती काढण्याचं काम चालू केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे दुसरं एक झाड आहे, आंब्याचंच आहे. हे आम्ही आज ऋषी केरले यांच्या वाढदिवसानिमित्त लावत आहे. आणि त्यांचा छोटा भाऊ बंडू केरले भावाचा वाढदिवस असल्यामुळे झाड लावण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे. अतिशय व्यक्तिमत्व असं म्हणून ज्यांची ओळख आहे ते बंडू केरले. अक्षय केरले तुम्ही ओळखताच. शेणखत आणलं होतं ते घालायचं काम चालू आहे. इथं शेणखत घातलेलं आहे आणि हे झाड पण लावून झालेलं आहे. ऋषी केरले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्या स्मरणात.